भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत आहेत। भातखळकरजी, विरोधक मात्र सध्या मुंबईच्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारताना पाहायला मिळतात। आज मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली, त्यातच सकल भागात पाणी साचलं। विरोधक विचारतात आहेत कुठेतरी हे सरकार फेल झालंय। बघा, विरोधकांना कुठलाही मुद्दा नाही आहे। आता मुंबईमध्ये वर्षानुवर्ष सकल भागामध्ये पाणी साचतं, कारण मुंबई हे एक बेट आहे। पहिला मुद्दा, कालच्या रात्रीमध्ये अभूतपूर्व असा पाऊस पडलेला आहे, पण तरी वाहतूक सगळी व्यवस्थित आहे, लोकल व्यवस्थित चालू आहेत। मी आत्ता स्वतः 1.25 तासात उपनगरातून या ठिकाणी आलेलो आहे आणि त्याच्यामुळे नसलेले मुद्दे निर्माण करणं, विरोधकांनी आता हे उद्योग बंद करावेत आणि जेन्युइन प्रश्नांकडे लक्ष द्यावं, एवढंच त्यांना मी सांगितलं। तर महापालिकेच्या संपूर्ण कारभारावरतून देखील विरोधक प्रश्न विचारतात आहेत की महापौर तर फक्त नामधारी आहेत, फक्त महापौरांच्या आजूबाजूला बसणारे जे नेते मंडळी आहेत तेच फक्त या सगळ्या निर्णय प्रक्रियेत आहेत। असं आहे, महानगरपालिकेमध्ये प्रशासन असतं, आयुक्त या प्रमुख असतात, महापौरांना महत्त्व आहे, पण महापौरांना एक्झिक्युटिव्ह अधिकार ज्याला आपण म्हणतो कार्यकारी अधिकार आपल्याकडे अशी पद्धत नाही आहे आणि त्याच्यामुळे प्रशासन असतं, प्रशासन उत्तम काम करत आहे आणि शेवटी 25 वर्ष यांनी जी घाण केलेली आहे ती घाण काय आम्हाला एका दिवसात दूर नाही करता येणार ना, आम्हाला त्याच्याकरता काही महिने लागणारच आहेत। त्यामुळे यांची घाण एवढी मोठी आहे आणि घाण दूर करायला जावं तर त्याची दुर्गंधी एवढी मोठी आहे की ती दुर्गंधी आधी सहन करत करत त्यांची घाण दूर करायची, याच्यावर आम्हाला थोडा वेळ लागणारच। याच्यावरतीच ते प्रश्न उपस्थित करतायत। गेल्या 3-4 वर्षांपासून तुमच्याकडे सत्ता आहे, प्रशासक असताना देखील सरकार प्रशासक चालवायचं, त्याच्यानंतर आता देखील महापालिकेच्या निवडणुका झाल्या, तुमचं सरकार सत्तेत आलं, तरी देखील आतापर्यंत तुम्ही फेल ठरलात का, असा सवाल उपस्थित। 25 वर्षाची घाण, यांच्या घाणीचे डोंगर हे दूर करायला आम्हाला थोडा वेळ लागेल आणि प्रशासकांची सत्ता म्हणजे आमची सत्ता नसते, एवढं साधं नागरिक शास्त्राचं भान त्यांना नाही आहे। याच्यावरनं ते किती भ्रमिष्ट आणि बेताल झालेत हे त्याच्यावरनं स्पष्ट होतं। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार अतुल भातखळकर होते, ते म्हणतात की कुठेतरी विरोधक जे आहेत ते भ्रमिष्ट झालेले आहेत, अशा पद्धतीची टीका जी आहे ती अतुल भातखळकर यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।